काय असते रे, खटाखट बोलायचं, विषय क्लोज करायचं. जरा त्याच्यामध्ये तुला सांगलेलं कळा गेलंय का? आई जे शिवा दिले ना मला जबरदस्त. हे किंग्स, तुमच्या सर्वांचं स्वागत विगत करायची काही गरज पडत नाही बाबा भावांनो. राजांचा किल्ला बघण्यासाठी अशा किल्ल्यावर मी असं किल्ल्यावर जात आहे ना, मराठा इतिहासामधला सर्वात शेवटचा किल्ला तो म्हणजे मल्हारगड. त्या किल्ल्याला मी जाऊन आज भेट देणार आहे. आज आपण जात आहोत त्या किल्ल्यावर जो मराठी इतिहासामधला सर्वातचा शेवटचा किल्ला आहे, तो म्हणजे मल्हारगड. हा, इथले पाणी, फुलं, वेली, हवा आणि हे डोंगर गरजून सांगत आहेत त्या युगातली ती कहाणी जे होऊन गेली. आज आपण त्याच युगामध्ये परत जाऊन आपल्या डोळ्याने, म्हणजे तुम्ही बसल्या बसल्या तिथे आणि मी त्या जागी जाऊन खूप सारे गोष्टी विजिट करूया आणि मल्हारगडचा हे पावन दर्शन तुमच्यासाठी बी खूप सुखद होऊया. तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया आपली जर्नी तुमच्या सोबत. लेट्स गेट स्टार्टेड. हे भावानो, आता मला तर याच्या इकडे बद्दल माहित नाही, रस्ता पण मी कन्फ्यूज होत आहे तिकडं. मामांना विचारूया. नमस्कार मामा. मामा, मी रस्ता चुकलेलो आहे की नाही मला माहिती नाही. मला जायचं मल्हारगडला. यो रस्ता कसं जावं लागेल इथून मला? हा. सरळ सरळ जाऊन असं पुढे जायचं. ते गड आहे का मामा? ते दिसतंय बघा तिकडला का साईडला ते यो, 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 हो, हे- हे का? हा, तुम्हाला गडाबद्दल थोडंफार माहिती आहे का? हा, धन्यवाद मामा, थँक्यू सो मच. तरी पण आपण मॅप तर जिंदाबाद आहे आपला. चलूया पुढं. मला कळत नाही भाव लोक, अरे बाय माणसं भेटतात कशाला कॅमेऱ्यामध्ये पुढे बोलायला? खरंच मामाला मी फक्त ऍड्रेस विचारलो, मामा डायरेक्ट पुढे लागले होते ओके मध्ये. काय असते रे, खटाखट बोलायचं, विषय क्लोज करायचा. गेट स्टार्टेड भाई लोक. जेव्हा आपण आपली रोजची पळापळीचं जीवन सोडून एक दिवस टाइम काढून मल्हारगडाकडे निघतो, तेव्हा आपल्याला दिसते आजूबाजूला पसरलेला हिरवागार परिसर आणि पांढरा शुभ्र आकाश आणि त्यासोबतच सह्याद्रीचे पर्वतरांगा जे हजारो वर्षाच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. आणि त्यासोबतच मी पोहोचलो होतो मल्हारगडाच्या पायथ्याशी. सो भावांनो, फायनली तुम्ही गडाच्या खाली पोहोचल्याच्या नंतर एक मस्त बसण्यासाठी हे लागल, मतलब भेटल. आणि इकडं आपलं पार्किंगची जागा, फीस वगैरे काही नाही, पार्किंग फीस वगैरे ओके. सो आणि हे इथला बॅकग्राऊंड जबरदस्त माहोल आणि एकदम खतरनाक ओके लुक. तुम्हाला हे धरून चालावं लागल, अदरवाईज आई तुम्ही डायरेक्ट खाली. तिथून लुकले भारी दिसतो काहीतरी मला. इथून तू निष्ठल असणार भाई, इथून निष्ठल असणार डायरेक्ट खाली. विषय खतम ओके. खूप मेहनत केल्याच्या नंतर मी पोहोचलो चोर दरवाजापाशी. शिवकालीन काळामध्ये चोर दरवाजा जर गडाला वेढा वगैरे घातला असेल तर खूप चोर दरवाजे असे बनवून ठेवतात. गडावर पोहोचल्याच्या नंतर आपल्याला स्टार्टिंगलाच बघण्यासाठी मिळते एक विहीर, जे त्या काळाची आपल्याला आठवण करून देईल. तिथली दगड, तिथली रचना हे खूप खूप महत्त्वाची आहेत ऐतिहासिक दृष्ट्याने. आणि इथला जे माहोल आहे खरंच लय भारी. भावांनो, विचार करा की यार काय काय ह्या ठिकाणी झालं असेल. कित्येक लोक असतील ह्या ठिकाणी राहण्यासाठी, बट आज समुद्र क्लोज आहे दादा. कोणीच नाही इथं, कोणीच नाही. फक्त येणारे पर्यटन आहेत जे काय आहे ते, बाकी ह्या ठिकाणी कोणीच नाही. समय खूप खतरनाक बलवान आहे खरंच सांगायला. काय मागं काहीच निशाणी तर खूप ठेवली, बट माणसं मागं ठेवत नाही. या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो आपल्याला दुसरा सरोवर, ज्याची रचना
अजून सुद्धा जसल्या तशीच आहे आणि इथले पाणी सुद्धा अजून जसल्या तसंच जमा होतो. विचार करा त्या काळातील जे इंजिनिअरिंग असे कसली प्रकारचे असेल, जबरदस्त. या गडावर आपल्याला 2 पाण्याचे ठिकाण बघण्यासाठी मिळतं. तिकडे एक विहीर होती, दुसरी म्हणजे हे सरोवर समजू शकता. अहो आत्ता सुद्धा पाणी याच्यामध्ये, विचार करा. गडाच्या दुसऱ्या भागात आल्याच्या नंतर आपणास दिसून येते राजवाडा अवशेष. छत्रपती शिवाजी महाराजांची अशी मूर्ती जे दगडात कोरलेली आहे. त्यासोबतच आपणास दिसून येते 2 मंदिरे, खंडोबा देवाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर. हे तुम्ही जे बघत आहात हे त्या काळातील वात पेटवण्यासाठी, देवांना दिवा लावण्यासाठी हा दगड यूज होत होता. या ठिकाणी महादेवाचं मंदिर सुद्धा आहे आणि याची रचना जे आहे ना, माइंड ब्लोईंग. खरंच तुम्ही एकदा इथे येऊन भेट द्या. आणि त्याच्यासोबत काही भावी भक्त होते आणि आम्ही सर्व मिळून थोडी गडाची आणि मंदिराची साफसफाई सुद्धा केलेली. मी महादरवाजापाशी थांबलेलो आहे. वाईज कसं सांगू भाऊ, काय एक्सपेक्टेशन, मतलब यार जबरदस्त. आणि ह्याच्या पुढचं लुक ना, जसं म्हणल्या गेलं तसं सेम तशा प्रकारे की दिव्या घाटला नजर ठेवण्यासाठी बांधले गेलेले. आणि भाऊ सेम टू सेम दसला तसं आहे रे, खरंच. सो भावानं हे खाई बघू शकता तुम्ही, एवढं जबरदस्त आहे ना भाऊ. इथं पाय ठेवायला सुद्धा मला भिव वाटत आहे. आणि इथून जसं बोलत होते ना दिव्या घाटावर नजर ठेवण्यासाठी, हे इकडं बघा पुरं घाटाचं क्षेत्र आहे. आणि हे नजर ठेवण्यासाठी आपला हे महादरवाजा जबरदस्त यार. किंग्स फायनली बी यार, खरंच किल्ला खूप भारी आहे. तर तुम्ही फक्त इथे एक बार येऊन बघा, एवढी शांतता वाटेल ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघ, की दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी हे किल्ला बांधण्यात आला फक्त. आणि एवढा भारी प्लेस आहे ना बाबा तुला. आणि जिकडे इकडे जी हवा आहे ना, खरंच स्वराज्याच्या त्या एक एक कणाची आठवण आपल्याला आणून देते. शिवरायाच्या त्या शौर्याची गाथा आपल्याला सांगते. ते काय आहे तुम्हाला, मला पण नाही माहिती खाली, पण इथं पण जाऊया. इकडे मावळे थांबायची, अजून रक्षा करायची. खूप मोठे मोठे भिंती आहेत. आय थिंक त्या टाइममध्ये इथे रेस्ट करण्यासाठी. आणि हे महादरवाजा, भाऊ दरवाजा बघा. मला वाटतं याला परत बनवण्यात आलंय नवीन जे आहे ते. हत्तीनं मारल्याच्या नंतर ते हत्तीजवळ येऊन दरवाजाला मारायचा, तोडण्याचा प्रयत्न करायचा हत्तीला लागण्यासाठी. तसे मुळे लावून ठेवले आहेत. भावानं तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे, पूर्ण ऐकून घ्या. गड किल्ले आपल्या महाराष्ट्राची शान आहेत. आणि आपल्या उदाहरण समजा आपल्या घरामध्ये आपण काही टाकू देत नाही, तर ती तसेच आपले हे गड किल्ले आहेत महाराष्ट्राची शान. ओके, जर तुम्ही इथे येऊन जर अशी बॉटल्या टाकत असाल, हे बघा ह्याच्यामध्ये बॉटल घालून ठेवले कोणी, तर हुशार लेकरांनी प्लीज तसं करू नका रे. कारण हेच आपली शान आहे, गड किल्लेच आपले शान आहे, स्वराज्य आपले शान आहे. त्यामुळे म्हणतोय प्लीज इथं जर तुम्ही येत असाल तर रॅपर्स वगैरे टाकू नका, जे तुम्ही खाताय ते. आणि बॉटल्या वगैरे आत नका टाकू भावांनो. हे खूप पुराणी संपत्ती आहे, आपल्याला जपून ठेवायची आहे. ओके प्लीज, हे तुमच्या सर्वांना रिक्वेस्ट आहे माझी. जर का ड्रोन असला असता ना, शप्पथ सांगतो एवढा भारी नजारा दिसला असता. आता ड्रोन उडवला असता तर पुरा किल्ल्याचा नजारा आला असता. बट अफसोस आपल्यापाशी ड्रोन नाहीये. फायनली माझा आवाज तुम्हाला येत आहे या नाही मला माहित नाही, बट यार तुम्हाला काय सांगू, जबरदस्त म्हणजे लई जबरदस्त. अरे भावांनो, आता सुद्धा सांगतोय मल्हार गडावर एक बार येऊन जावा. अरे भाई काय सांगू तुम्हाला, तुम्ही बयान नाही कर सकता ऐसी फीलिंग होती लोंडो. ये देखो तुम्ही घरी, अरे घरी काय करताय?
आपल्या राजांनी जी संस्कृती बनवून ठेवलेली आहे, जी हिस्ट्री बनवून ठेवलेली आहे, त्यांना बघायला सुद्धा तर यार आहे ह्या मल्हारगडावर. मल्हारगड आज मी व्हिजिट केला, एवढं भारी वाटलं मला ना. काय एक्सपिरियन्स आला, खरंच खूप भारी. विचार करा, आपल्याला चढता येत नाही प्रॉपरपणे, तर आपल्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजीरायांनी यार या सह्याद्रीच्या रांगेवर मुघलांना और आपल्या स्वराज्याच्या दुश्मनांना पळू पळू मारलेले. आपला व्हिडिओ आहे तो इथंच आपण संपवतो. नॉर्मली गोष्ट आहे का, व्हिडिओला लाईक तुम्ही करणार नाही, सबस्क्राईब करणार मी म्हणणार नाही. लोंडो माहिती, तुम्ही लाईक करणार नाही आणि सबस्क्राईब पण करणार नाही, काय हरकत नाही, करू नका. बट एक गोष्ट प्लॅन ठेवा की भाई यार प्लीज आपले व्हिडिओ बघत जा, देखण्यामध्ये मजा येईल. आपल्या सह्याद्रीच्या महाराष्ट्राची हिस्ट्री बघण्यामध्ये खूप मजा येईल. चलो यार, फिर से अपनी अगली वीडियो में, तब तक के लिए आप सभी को गुड बाय किंग्स.